लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव शहरातील 56 खेडी योजनेच्या पाईपलाईनला गळती, हजारो लिटर पाणी वाया, नागरिक त्रस्त। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील 56 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। येवला रोड लगत नेहरू नगर परिसरात ही गळती सुरू असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या भागातून शाळकरी विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांची नियमित ये-जा असते, मात्र रस्त्यावर सतत पाणी साचत असल्याने पाय घसरून पडण्याच्या घटना घडत असून दुखापतींचा धोका वाढला आहे। पाईपलाईन गळतीमुळे येवला रोडचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। नांदगाव शहर व तालुक्यात आधीच दर 12 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात असताना अशा परिस्थितीत पाणी वाया जाणे गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले। या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करून साचलेले पाणी काढावे, तसेच येवला रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। नांदगाव शहरातील जिल्हा परिषदची जी जलवाहिनी ही नेहरू नगरचा जो चढ आहे येवला रोडचा, त्या चढापासून तो पाण्याच्या टाकीपर्यंत ही कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी लिकेज असल्या कारणाने तिच्यातलं जे पाणी आहे हे पाण्याचा अपव्यय होतोय, विनाकारण ते पाणी वाया जात असल्या कारणाने भविष्याच्या दृष्टीने ते अडचण येऊ नये म्हणून नगरपालिकेचे आपला जिल्हा परिषदच्या जे अधिकारी असतील त्यांनी ही लवकरात लवकर दुरुस्ती करून पुढच्या पाण्याचा जो अनर्थ असणार आहे तो टाळावा। आम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्कही साधला, त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही ती दुरुस्ती लवकरात लवकर करतोय, परंतु आजपर्यंत ते दुरुस्ती काही झालेली नाही। त्यामुळे आमची विनंती आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी असेल, पाणी पुरवठ्याचा विभाग असेल, त्यांनी ही दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावी। नांदगाव तालुक्यातील येवला रोड नेहरू नगर येथील आम्ही रहिवासी आहोत। इथे बऱ्याच महिन्यांपासून जिल्हा परिषदेची पाईपलाईन लिकेज झालेली आहे, त्यामुळे शाळेतील मुलांना, वृद्धांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि त्या वाहत्या पाण्यामुळे रोडची खूप दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे बरेचसे अपघातही होतात। तर आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या पाईपलाईन लिकेजची दुरुस्ती करावी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.